पप्पा सांगा ना कसं झालंय ब्रेकफास्ट? सुरेख, चविष्ट आणि चमचमीत आणि गरजेप्रमाणे झणझणीत सुद्धा. वा, थँक्यू सो मच. तुला एवढा छान स्वयंपाक करता येतो ना हे मला माहितीच नव्हतं. आजचे हे सगळे पदार्थ केल्याबद्दल तिला बक्षीस तर द्यायलाच हवं. पप्पा काय बघ वाच. सिम्मी काय काय दिलंय? अगं सांग ना. सांगा ना वहिनी, काय आहे त्यात? तिला सांगायला जड जात असेल तर मी सांगतो. हॉटेलचं बिल आहे. कुठलं हॉटेल? हे पदार्थ ज्या हॉटेलमधून मागवलेत ते बिल. मी तिला सांगितलं होतं की कुठलाही पदार्थ बाहेरून मागवायचा नाही, पण तरीही पहिला घास घेतल्यानंतरच लक्षात आलेलं होतं की हॉटेल मधलं आहे. आजोबा प्लीज प्लीज चिडू नका. छे, मी अजिबात चिडत नाही. एखाद्याच्या कोडगेपणाचं काय करावं हे मला कळत नाहीये. जराही कष्ट घ्यायला नको. हे सगळं मागवायला पण कष्ट लागलेच आहेत ना. आज सकाळपासून बरंच काम केलंय सिमी काकूने. तिची वकिली करतोयस? नाही आजोबा, खरं ते बोलतोय. तिला सवय आहे का या सगळ्याची? तुम्ही सांगितलं सगळ्या नोकरांना सुट्टी दिलीत म्हणून तिने हे सगळं केलं, काही तक्रार न करता. आजही जर का ती प्रयत्न करत बसली असती तर आपल्याला वेळेत ते सगळं खायला मिळालं असतं का? आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपला विचार करून तिने बाहेरून मागवलंय. म्हणजे यामागे ही एक हे उदात्त कारण आहे का? डोंट बी सरकॅस्टिक आजोबा प्लीज. तुम्ही दिलेली शिक्षा ही कठीण आहे, तुम्हालाही माहिती. अँड शी डिड अ बेस्ट. आता पुरे ना बस करा आता माझ्यासाठी प्लीज. अरे तुला परदेशात MBA करायला पाठवलं, ते सगळे प्रयोग माझ्यावरच करणार आहे का? कोणाचाही मार्केटिंग करतो. आणि ही सिम्मी जवळजवळ सासूच्या जाचानी खंगलेली बाई वाटावी इतकी तिची बाजू घेतोयस तू? तुझ्यासाठी तिची शिक्षा रद्द करायची आहे ना? हो ठीक आहे, केली. एखाद्या द्वाड मुळाला जर वेळेत दम दिला नाही ना तर तो कोडगा बनतो आणि मग पुढे त्याचं काहीही होऊ शकत नाही आणि मग कशानेच फरक पडत नाही. आजोबा केली म्हटलं ना. चला, शिक्षा संपली तुमची, खाऊन घ्या. थँक्यू पप्पा. मी ना तुमच्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवलाय, तो घेऊन येते. हा, तू बनवलाय? आजोबा मी नेहाला ऍक्च्युली 4 दिवसांसाठी सगळ्या कामांपासून सुट्टी द्यायचं ठरवलंय. ती बिचारी कधीच सुट्टी घेत नाही. सतत आपलं घर ऑफिस हेच चालू असतं. सो वाय गुड. कुठे जाणार तुम्ही दोघं? UK, US कुठे? नाही दोघं नाही, ती एकटीच जाणार आहे वेकेशनला. तिला एकटीचं वेकेशन आवडेल असं मला वाटत नाही. नाही यू आर राईट, तिला आवडणार नाहीच आहे. म्हणून मी तिला सांगणार आहे की ऑफिसचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी जायचंय, मग जाईल. ओह गॉड, ट्रेनिंग सेशन? कुणाचं? सुनबाईचं, म्हणजे नेहाचं. गेल्या वर्षभर तिने ऑफिसमध्ये खूप काम केलेलं आहे. तेव्हा कंपनीने तिला स्पेशल ट्रेनिंगसाठी सिलेक्ट केलेलं आहे. मनापासून काम करणाऱ्याला देव भरभरून देतो म्हणतात ना, ते हे असं. अगं बाळा, बॅगेची चेन दुरुस्त करतोय. हट्टीपणा करते ती, लावली तरी परत उघडते, म्हणून जरा पकडीने दम देतोय तिला. अहो झाले का वाटाणे सोलून?
अहो काय करताय तुम्ही? मी तुम्हाला वाटाणे सोलायला सांगितले होते ना. त्या बिचाऱ्या पोरीला कशाला कामाला लावलंयत? अगं मी हे बॅगेचं करतोय ना. अहो ते चेनचं तुम्ही दुपारी करणार होतात ना, मग आत्ता कशाला काढलंय ते? मी करते ना काकू, आणि घरची कामं सगळ्यांनी मिळूनच करायची असतात ना. तू नेहासारखं बोलू नकोस हा, आणि यांना उगाच लाडावून ठेवू नकोस. अहो आता गुड्डीच्या आईकडनं किसणी आणणार आहात का ती पण मीच आणू? बर. अहो काय सांगितलं मी? काकू ही घे किसणी. अगं तूच आणलीस? काय चाललंय काय तुझं परी? काय झालं परी? अगं बघ ना नेहा, ह्यांना लाडावून ठेवतीये ती. एकही काम त्यांना करून देत नाहीये. सगळी कामं स्वतःच करते. काय ग परी? तुला काका काकूंची काळजी वाटते ना, म्हणून मी त्यांना हेल्प करते. असं होय? मोठी झाली आपली परी. काकू मी येते. परी नीट लक्ष ठेव का काकूंवर. बाय आई. बाय बाळा. येते काका. बाय काकू. बाय बाय आई. बाय बाळा. हॅलो. अरे तू काय शेपुड्यावर रागवलास की काय? कोण कोण? हवा का झोका? अहो नाही मावशी, मी चिडलो नाही शेफालीवरती. परत आलं नाहीस रे घरी? नाही मी येणार होतो, पण काय झालं काम इतकं वाढलं ना की घरी येता नाही आलं. तुम्ही पाहत असाल ना, आता शेफाली रात्री उशिरा येते ना घरी. खूप लवकर निघते रे घरून ती. नाही काय झालंय, आता नेहाचं काम आहे तिच्यावरती पडलंय ना. नेहा बाहेर चालली ना ट्रेनिंगला. नेहा ट्रेनिंगला चाललीये? कुठे? लंडनला. लंडनला? अरे बापरे. हे कसलं रे ट्रेनिंग? ऑफिसचं ट्रेनिंग. खरं तर हे ट्रेनिंग यशने तिच्यासाठी केलेलं आहे, मुद्दाम प्लॅन. बर. काय होतं, तुम्हाला बायकांना सुट्टी मिळत नाही ना. बरं सुट्टी मिळाली तर तुम्ही आराम करत नाही. मुलं बाळा आहेत, संसार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामुळे थोडंसं वेगळा प्लॅन केलेला आहे. खरं सांगू का तुम्हाला, हे ट्रेनिंग वगैरे सगळं नावाला आहे. यशने मुद्दाम तिला जरा स्पेस मिळावी, जरा शांतता मिळावी म्हणून लंडनला हे ट्रेनिंग प्लॅन केलेलं आहे. नावाला ट्रेनिंग? ते पण लंडनला? अरे देवा, खाल्ली मी माती. शेफालीला कळलं ना तर सगळा घोळ होऊन बसेल, आणि तिच्याकडून नेहाला कळलं तर भूकंप येईल यशच्या आयुष्यात. हॅलो मावशी, मी ना आता जे काही तुम्हाला सांगितलं ना, ते ट्रेनिंगच्या नावाखाली लंडन वगैरे सगळं ते ऐका ना. ती खूप ना कॉन्फिडेन्शियल न्यूज आहे. म्हणजे हे कुणालाच माहिती नाहीये. यश सोडून मला बाकी कुणालाच माहिती नाही. तुम्ही ऐका ना प्लीज, माझं एक काम करा, हे कुणाला सांगू नका. माझ्या तोंडून बोलता बोलता निघून गेली न्यूज. प्लीज कुणाला सांगू नका प्लीज. शेफालीला सुद्धा नका सांगू प्लीज. नाही 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 नाही, तू माझा फ्रेंड आहे ना. हवा का झोका नाही सांगत. पण खरं सांगू का तुला, यश पण खूप चांगला आहे रे. केवढा विचार करतो ना नेहाचा. आणि नेहा पण खूप चांगली आहे रे, गुणी आहे ती. अरे आपली शेपुड्यात बघ ना, अरे किती काम करते, किती धीराने नेटाने सगळं करते रे. ते बघून ना कधी कधी आई म्हणून मलाच वाईट वाटतं रे. इतकं करते, इतकं दमते, पण चेहऱ्यावर कधी येऊ देत नाही रे ती. तुला खरं सांगू, अरे बायका सासरी गेल्या ना का त्यांना 2 मिनिटाची सुद्धा उसंत नसते. सतत काम करावं लागतं. आणि माझ्या शेपूला माझ्यामुळे इथे सुद्धा उसंत मिळत नाही रे. ती कधी कुठे जाऊ शकत नाही. नेहाचं जसं जग ऑफिस आणि परी आहे ना, तसं माझ्या शेपुड्याचं पण झालंय. ऑफिस आणि तिची आई. परी तरी समजूतदार आहे रे, पण मी माझ्यामुळे हडकून पडली रे शेपू. मी अशी हंतरुणाला खिळलेली. कधी कधी खूप अपराधी वाटते रे, पण मी काही करू शकत नाही.
बरोबर आहे, पण तुम्ही हे असं काय वागताय? अहो मोहिनी आहात तुम्ही, मोहिनी. मोहिनी के चेहरे पे हंसी अच्छी लगती है, आंखों में आंसू नहीं. ही कुठली रील? नवीन रील आहे का? मला सांग ना. थँक्स समीर. अरे थँक्स कशासाठी? काय नाही रे, असंच कधी कधी घरी येत जा रे, बरं वाटतं मला. हो येईन, नक्की येईन. ए हवा का झोका, हे बघ माझी नवीन रील आहे ना, ती जरा चेक कर. अरे मी चन्ने के खेत में केलंय आणि ना मी माझे डोळे फिरवलेत, डोळ्याने गिरकी घेतलीये. कशी माहिती का? ही अशी. चने के खेत में तुम्ही डोळ्यांनी गिरक्या कशा घेतल्या? अरे डोळ्यांनी गिरक्या घेतल्यात. हा ठीक आहे. पाहतो आणि लाईक करतो. ओके थँक्यू. बाय बाय मोहिनी, बाय. समीर, ट्रेनिंग प्रोग्राम फायनल. सुपर. कधीपासून? नेक्स्ट वीक. वा कमाल. बाकी सगळी सोय तिकडची ब्रांच करेल राईट? हो हो, ते लंडनचं ऑफिस मॅनेज करेल. हा. आणि इथून वेगवेगळ्या ब्रांचेस मधून ठरलेली लोक जातील बरोबर? हो समीर, दरवर्षीप्रमाणे आपल्या प्रत्येक ब्रांच मधनं कोण ना कोणतरी जाईल ट्रेनिंगसाठी. ओके. शेफालीलाही जाता येईल का ट्रेनिंगसाठी? तेवढाच तिलाही जरा बदल मिळेल. कसा विषय काढू? यशने परत चिडवायला नको. मस्त आहे, आयडिया छान आहे. लंडन. काही बोलायचंय? नाही म्हणजे हो म्हणजे तसं नाही बोलायचंय काही. मग कसं बोलायचंय? हे बघा म्हणजे मी काय विचार केला मी तुला सांगतो. आता बघा तू हे सगळं का प्लॅन केलंयस? का तर नेहाला स्पेस मिळावी, तिला थोडासा काहीतरी बदल मिळावा, ती बाहेर पडावी बरोबर. पण तिला डाऊट येऊ नये की तू हे सगळं मुद्दाम केलंस, म्हणून माझ्याकडे एक प्लॅन आहे. हो. अरे वा, काय काय प्लॅन आहे? शेफालीला आपण नेहा बरोबर पाठवू शकतो का? हो, विचार कर बर का. मी खूप विचार करून केला हा प्लॅन. काय माहिती का, इम्पॉर्टंट फॅक्टर असा आहे त्या दोघी उत्तम मैत्रिणी आहेत. आता लंडन किती लांब आहे ना, मग तिथे गेल्यानंतर काही दुखलं खुपलं काही लागलं म्हणजे असं काही मनातलं बोलावंच वाटलं तर चांगलं असेल ना एखादी मैत्रीण जवळची बरोबर असेल तर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असा आहे की तू शेफालीच्या प्रेमात पडलायस. काय बोलतोयस यार तू, काय बोलतोयस? मी काहीतरी वेगळं बोलतो, तू भलतीकडे विषय नेतोस यार. मी विषय भलतीकडे नेत नाहीये, मुद्द्यावर आणतोय. ओके, ती विचार करतोयस तू तिचा? नाही नाही नाही, मी नेहाचा विचार करतोय, तोही तुझ्यासाठी. ओ, तू विचार नेहाचा करतोयस पण बोलतोयस मात्र शेफाली बद्दल. नाही नाही, तसं असेल तर बाकीच्या पण आहेत ना आपल्या ऑफिसमध्ये मुली, लेडीज. जोशी काकू आहेत, खुशी आहे, विरिशा आहे किंवा ती चारू आहे, यांना आपण का नाही पाठवत? नाही पण यातलं कुणीही नेहाचं बेस्ट फ्रेंड नाहीये ना. नेहाची बेस्ट फ्रेंड कोण आहे? शेफाली. आणि लंडन, लंडन म्हणजे किती लांब आहे. कधी गेली नाही ना नेहा परदेशात, गावाबाहेर सुद्धा गेली नाही यार. आणि परदेशात होमसिक व्हायला होत नाही का? तू किती वेळेला व्हायचास? हाच खांदा किती वेळेला तू होमसिक होऊन ओला केलेला आहेस. तसं झालं तर मग बेस्ट फ्रेंड असेल तर बरं पडतं. बरोबर बरोबर आहे, मला सगळं मान्य आहे समीर, पण तरी मला खरं खरं सांग की शेफालीच का? तू मला खरं सांग, मग मी विचार करीन शेफालीला लंडनला पाठवायचं. शेफालीच्या आईचा फोन आला होता. मी त्यांना उत्साहात सांगितलं की तू कसं नेहासाठी हे सगळं प्लॅन करतोयस, तिला बाहेर पाठवतोयस, बदल हवा. त्यांना ते खूप रिलेट झालं माहितीये का. त्या म्हणाला मी पण अशी खूप धडपड करायची, खूप काम करायचे, 4 पैसे सोबत राहिले आणि मला असं वाटलं की मी बाहेर पडावं, मी स्वतःची स्पेस घ्यावी, पण तितक्यात मी बेडरिडन झाले. असं होतं ना यार, म्हणजे घरातल्या बाईला तिला हवं तेव्हा बाहेर नाही ना पडता येत, सतत कशाचा तरी विचार करायला लागतो. आणि मग त्या म्हणाल्या की माझ्या बेडरिडन असल्यामुळे शेफालीला घराबाहेर पडता येत नाही. त्यांना तसं खूप असं गिल्टी फिलिंग आहे मनात. सतत बाहेर पडताना शेफालीला त्यांचा विचार करायला लागतो. सो मला असं वाटलं की तिलाही जर थोडी स्पेस मिळाली ना तर पाठवू शकलो आपण. आणि
ठीक आहे, आपण पाठवू शेफालीला. खरंच? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. तुलाही जायचंय? नाही. कुठे? लंडनला? नाही. नक्की? नक्की नाही. आपलं तर ठरलंय, बायको येईल तेव्हा येईल, तोपर्यंत तू माझी बायको आहे. कुठेही जाईन, तुझ्या बरोबर जाईन. नक्की? नक्की. मग तुझं लग्न झाल्यावर तुझ्या हनीमूनला? असू दे. थँक्यू सो मच. हे सगळं बरोबर आहे समीर, पण तरी सुद्धा ना मला एक डाऊट आहे. नेहा, काका, काकू, परी या सगळ्यांना सोडून जाईल असं मला वाटत नाहीये. मुद्दा तर बरोबर आहे, पण मी कशासाठी आहे? अरे ब्रो, तू फक्त जाण्याचं लेटर तयार कर, इथलं सगळं मी मॅनेज करतो. नक्की? 100%. 2 लेटर्स तयार केले. हे बघ, या दोन्ही शीट्स टेली झाल्या पाहिजे. यार काही म्हण यार, यश सरांचे आजोबा किती मस्त आहेत ना, सगळ्यांना घरी घेऊन आले यार. वाव. आणि मला काय वाटतं माहितीये का, की त्यांच्या सख्ख्या नातवापेक्षा ना तूच त्यांची जास्त लाडकी आहे. खूप मस्त आहेत यार ते. हॅलो. बोला ना सर, काही काम होतं का? दरवर्षी आपल्या कंपनीमधून काही लोकांना सिलेक्ट केलं जातं ट्रेनिंगसाठी. तर शेफाली, यावर्षी तुमची निवड करण्यात आली आहे. सर, माझं सिलेक्शन झालंय ट्रेनिंगसाठी. ओ माय गॉड. सर, माझा विश्वासच बसत नाहीये. विश्वास मलाही बसत नव्हता, पण आता झालंय सिलेक्शन, त्याला काय करणार. सर, म्हणजे मला या ट्रेनिंग साठी त्या ऑफिस मध्ये जावं लागणार? अर्थात जायला लागेल. तुला माहितीये ना, मी आधी अशी कधीच गेली नाहीये ट्रेनिंगला बाहेर. सर, किती दिवसांचं ट्रेनिंग आहे? एक 4-5 दिवस तुम्हाला जायला लागेल शेफाली. ओके. आणि सर, कधी जायचंय? ॲज अर्ली ॲज पॉसिबल. प्रोसेस पूर्ण झाली की लगेच निघायचं. ओके. पण सर, एक रिक्वेस्ट होती. बोला. या वीकेंडला ना माझी पार्लरची अपॉइंटमेंट आहे, सो थोडं पोस्टपोन करू शकता का? काय बोलताय काय तुम्ही शेफाली? पार्लरची अपॉइंटमेंट? त्याच्यासाठी हे कॅन्सल करायचं ट्रेनिंग? जमलं तर? नाही, जमलं तर वगैरे काही नाही, जमणार नाही. पार्लर कुठे याची. तुम्ही खरंच ना लवकरात लवकर तुम्हाला जायला लागेल. त्याच्याप्रमाणे फ्लाईटची तिकीट बुक करायची, बाकीची सुद्धा प्रोसिजर आहे ना. फ्लाईट तिकीट? म्हणजे सर, नेमकं कुठे जायचंय? लंडनला. काय? लंडनला? लंडनला. पण सर, लंडनला जायचं असणार तर नाही जमणार सर. का? पासपोर्ट वगैरे नाहीये का तुमच्याकडे? हो आहे सर, पासपोर्ट वगैरे आहे, पण सर मी मम्मीला एकटीला सोडून कशी जाऊ ना. शेफाली, तुम्ही थेट नाही काय म्हणताय? ही अपॉर्च्युनिटी फार मोठी, असं नाही म्हणू नका, गमवू नका. नेहा, समजवा तिला. शेफाली, समीर सर करेक्ट सांगताय. असं तडकाफडकी डिसिजन घेऊ नकोस. मला असं वाटतं ही खरंच खूप चांगली संधी, तू सोडू नकोस. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं, ही संधी सोडू नको शेफाली. शेफाली, आणि कंपनीने जर तुझा विचार केला असेल तर काहीतरी विचार करून केला असेल ना, म्हणूनच तर तुझं सिलेक्शन झालंय. आणि मावशीचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. नक्की? आणि शेफाली, तुम्ही इथला एवढा नका विचार करू. तुम्ही जा ट्रेनिंगला. ऍज अ कंपनी आम्ही सुद्धा तुमच्या आईची एक 4-5 दिवस काळजी घेऊ. जर तसं नाही झालं तर ऍज अ फ्रेंड मी पण काही मदत करू शकतो ना तुमच्या आईसाठी. शेफाली, हो नाहीचं डिसिजन आता घेऊ नकोस, आणि मावशीला सांग मी 4 दिवस. नाही, 1 मिनिट. या ट्रेनिंगसाठी अजून एका व्यक्तीचं सिलेक्शन झालंय, आणि ती तुम्ही आहात. मी? सो तुम्हालाही शेफाली बरोबर जायला लागेल लंडनला. कॉंग्रॅच्युलेशन.